नमस्कार. आपलं आयुष्य जसजसं अधिकाधिक डिजिटल होत चाललंय तसतशी सायबर गुन्हेगारीसुद्धा खूपच गुंतागुंतीची होतीये. तर आज आपण सुयश इन्फो सोल्युशन्सच्या एका खास प्रोग्रामच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत की या नव्या जमान्याच्या सायबर गुन्हेगारांना सामोर जाण्यासाठी नक्की कोणती कौशल्य आणि कोणती साधनं गरजेची आहेत. या कोर्सच्या वर्णनामधली ही एकच ओळ या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्हाला सायबर गुन्हे फक्त ऐकायचे नाहीत तर तपासायचे असतील, म्हणजे बघा, हे वाक्य फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करण्याचं महत्त्व अधोरेखित करतं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सायबर धोक्यांपासून. आपण ज्या सायबर गुन्ह्यांबद्दल आजकाल ऐकतो ना, ते आता पूर्वीसारखे साधे सरळ राहिलेले नाहीत. गुन्हेगारीची पद्धत इतकी बदलली आहे की तपासाचे जुने नियम आता खरंच अपुरे पडायला लागले आहेत. आजचे गुन्हेगार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, ॲडव्हान्स्ड ऑटोमेशन आणि डार्क वेब यांसारख्या अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहेत. ही आता साधीसुधी हॅकिंग नाही राहिली, तर एक अतिशय संघटित आणि तंत्रज्ञानावर आधारित गुन्हा बनला आहे, ज्यामुळे तपास करणं खूपच अवघड झालंय. आणि याच नव्या धोक्यांमुळे एक खूप मोठी स्किल गॅप तयार झाली आहे. म्हणजे काय? तर कौशल्यामध्ये एक मोठी तफावत निर्माण झाली आहे. ही तफावत आहे आपल्या पारंपरिक पुस्तकी ज्ञानात आणि प्रत्यक्ष तपास करण्याच्या क्षमतेमध्ये. ही कौशल्यातील तफावत नेमकी आहे तरी काय? बरं, एका बाजूला आहे डिग्रीवर आधारित ज्ञान, जे बहुतेकदा फक्त सिद्धांत आणि संकल्पनांपुरतंच मर्यादित राहतं. तर दुसऱ्या बाजूला आहे साधनांवर आधारित कौशल्य, जे प्रत्यक्ष हँड्स ऑन तपासणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खरं सांगायचं तर आजच्या जगात फक्त डिग्री असणं पुरेसं नाहीये. मग ही जी कौशल्याची दरी आहे ती भरून काढण्यासाठी कल्याणच्या सुयश इन्फो सोल्युशन्सने एक जबरदस्त उपाय तयार केला आहे. तो म्हणजे 90 दिवसांचा एक खास हँड्स ऑन सर्टिफिकेशन प्रोग्राम, जो पूर्णपणे प्रत्यक्ष कामावर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करतो. हो, हा प्रोग्राम फक्त 90 दिवसांचा आहे, पण त्याचा उद्देशच हा आहे की कमीत कमी वेळेत अगदी केंद्रित आणि सखोल प्रशिक्षणातून जास्तीत जास्त व्यावहारिक कौशल्य आत्मसात करता यावीत. आणि याची रचनासुद्धा 30 वेगवेगळ्या साधनांवर आधारित मॉड्यूल्समध्ये केली गेली आहे. यातलं प्रत्येक मॉड्यूल एका विशिष्ट प्रकारच्या तपासावर आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनांवर आपलं लक्ष केंद्रित करतं. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर हा प्रोग्राम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी तब्बल 40पेक्षा जास्त तपास साधनांवर प्रभुत्व मिळवतात. ही संख्याच या प्रोग्रामची ताकद दाखवते. इथली शिकण्याची प्रक्रियासुद्धा खूपच व्यावहारिक आहे. ती सिद्धांतापासून म्हणजे थिअरीपासून सुरू होते, मग साधनांचा थेट वापर करून प्रात्यक्षिकांवर म्हणजेच लाईव्ह प्रॅक्टिकल्सवर भर दिला जातो आणि सगळ्यात शेवटी खऱ्याखुऱ्या केस स्टडीजचं विश्लेषण करून त्या ज्ञानाला अनुभवाची जोड दिली जाते. तर मग आता आपण पाहूया की ह्या प्रोग्राममधून एका तपासकर्त्याचं डिजिटल टूलकिट नक्की तयार कसं होतं. चला सुरुवात करूया वेबसाईट तपासापासून. उदाहरणार्थ, समजा एखादी बनावट किंवा फिशिंग वेबसाईट समोर आली तर तिला सामोरं कसं जायचं? त्यासाठी WHOIS आणि DNSLytics सारखी साधनं कशी वापरायची हे शिकवलं जातं. या साधनांमुळे आपल्याला हे कळतं की ती वेबसाईट कोणी आणि कुठून रजिस्टर केली आहे. इतकंच नाही तर वेबॅक मशीन वापरून एखाद्या वेबसाईटच्या जुन्या आवृत्त्या कशा पाहायच्या हेही समजतं. आता सोशल मीडिया तपासाबद्दल बोलूया. शेअरलॉक सारख्या साधनांचा वापर करून एकाच युजरनेमची वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरची बनावट प्रोफाईल्स कशी शोधायची हे इथे शिकायला मिळतं. आणि आजकाल जो डीपफेकचा धोका वाढलाय, त्या डीपफेक व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी इनव्हिड व्हेरिफिकेशन प्लगइन कसं वापरायचं हे सुद्धा यात शिकवलं जातं. हा प्रोग्राम डार्क वेबच्या गुंतागुंतीच्या जगातही आपल्याला घेऊन जातो. यामध्ये टोर ब्राउझर वापरून अज्ञातपणे डार्क वेबवर माहिती कशी शोधायची आणि ब्लॉकचेन एक्सप्लोरर वापरून क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचा माग कसा घ्यायचा याचं सखोल प्रशिक्षण दिलं जातं. आर्थिक फसवणुकीच्या तपासावरही इथे विशेष लक्ष दिलं जातं. यात UPI फ्रॉडच्या व्यवहारांचं विश्लेषण करण्यापासून ते फिशिंग ईमेलच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मेसेज हेडर ॲनालायझर सारख्या साधनांचा वापर कसा करायचा हे अगदी व्यवस्थित शिकवलं जातं. हे वाक्य या प्रोग्रामचं संपूर्ण तत्त्वज्ञान एकाच ठिकाणी मांडतं. सायबर क्राईम केवळ सिद्धांत म्हणून नाही, तर साधने, तंत्र आणि एक वास्तविक तपास प्रक्रिया म्हणून शिकवले जाते. म्हणजे सगळा भर हा प्रॅक्टिकल ज्ञानावर आहे. तर मग
ह्या सगळ्या प्रशिक्षणानंतर अंतिम परिणाम काय मिळतो? एक प्रमाणित तज्ज्ञ म्हणून नक्की काय बदल घडतो? सर्टिफिकेशन नंतर एक व्यावसायिक काय करू शकतो हे अगदी स्पष्ट आहे. तो किंवा ती 40 पेक्षा जास्त साधने प्रभावीपणे वापरू शकतो, खऱ्याखुऱ्या सायबर गुन्हे प्रकरणांना हाताळू शकतो आणि पोलीस, कॉर्पोरेट किंवा कायदेशीर क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र ठरतो. थोडक्यात सांगायचं तर तो एक सर्टिफाईड सायबर गुन्हे तपासनीस बनतो. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, तपासासाठी तयार व्हायचंय का? कारण सायबर गुन्हेगारीच्या या जगात फक्त माहिती असून चालत नाही, तर ती माहिती वापरून तपास करण्याची क्षमता असणं हेच सर्वात महत्त्वाचं